तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. खेडमध्ये परतीच्या पावसाने उडवली त्रेधा तिरपीट. मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस. खेड शहरासह अनेक ठिकाणी वीज देखील गायब. परतीच्या पावसामुळे संपूर्ण कोकणात भात शेतीचे मोठे नुकसान. शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण. शासनाने सरसकट नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी. खेड तहसील कार्यालयावरती कुणबी बांधव धडकले तर रायगड जिल्ह्यात राज्य सरकारच्या विरोधात ओबीसी समाज आक्रमक. मराठा समाजाला कुणबी दाखले देणे बंद करा. ओबीसी समाजाची राज्य सरकारकडे मागणी. सिंधुदुर्गात महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर ढोल वाजवून आरोग्य यंत्रणेचा निषेध. आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आले आंदोलन. आणि दापोली खेर्डीमध्ये शिंदे गटाला जोरदार खिंडार. खेर्डी पानवाडीमधील शिंदे गटाचे कार्यकर्ते ठाकरेंसोबत. आता पाहूया सविस्तर वृत्त. सुरुवातीलाच पाहूया पावसासंदर्भातील बातमी. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसरात दुपारनंतर मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट आणि मुसळधार वादळी पावसामुळे अनेकांची त्रेधा तिरपीट उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून खेड शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणचा वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आहे. ऐन कापणीच्या काळात परतीच्या पावसाने दिलेल्या तडाख्यामुळे संपूर्ण भात शेती वाया जाण्याची परिस्थिती उद्भवली आहे. आपल्या हातातोंडाशी आलेला घास सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे हिसकावून घेतला तर जाणार नाही ना, या भीतीने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोह्यामध्ये देखील धाटाव परिसरात परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील बळीराजा चिंतातूर झालेला आहे. शेतातील पिवळे सोने पिकलेले असून ते घरात कसे नेता येईल याची चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. दररोज वादळी परतीच्या पावसामुळे तयार झालेले भात पीक जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने याचा गांभीर्याने विचार करून येथील शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करताना दिसत आहेत. घाटावरील शेतकऱ्यांचे जरा जरी शेतातील पिकाचे नुकसान झाले तर येथील राजकीय पुढाऱ्यांसह प्रसार माध्यमे आवाज उठवून सरकारकडून नुकसान भरपाई मिळवण्याचा प्रयत्न करतात. मात्र कोकणातील शेतकऱ्यांना वाली कोणच नाही असे अनेक वेळा दिसून आले. त्यामुळे पंचनामे न करता सरसकट भात शेतीच्या पिकांचे परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान भरपाई सरकारने द्यावी अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे. राज्यभरात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलाय. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीला रायगडातील ओबीसींनी विरोध दर्शवलाय. तसेच मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या निर्णयाला ओबीसींनी कडाडून विरोध केलाय. मराठा समाजाला सगळे सोयरे विधेयकाचे कायद्यात रूपांतर नको या मागणीसाठी ओबीसी समाजाने आक्रोश मोर्चा काढलाय. आज म्हसला तालुका कुणबी समाज यांच्या वतीनं तहसीलदार मार्फत सन्मान्य मुख्यमंत्री आणि राज्याचे सर्व उपमुख्यमंत्री ओबीसी मंत्री सन्मान्य अतुलजी साळवे साहेब यांनी एक निवेदन दिलं आहे की कुणबी समाजाच्या असणारा आरक्षण हा समाजाला प्राप्त व्हावा. सरसकट असणारे जे कुणबी प्रमाणपत्र देत आहोत त्यांना आमचा पूर्ण विरोध आहे आणि त्याचकरिता आज सर्व तालुक्यातील आज जनसमुदाय जमला आहे. म्हणून प्रशासनाला विनंती आहे की आमचं निवेदन शासन दरबारी पोहोचवलं अशी विनंती आहे. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई या मातृसंघटनेने दिलेल्या सूचनेनुसार कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा खेड ग्रामीणच्या वतीने आज सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता संपूर्ण महाराष्ट्रातील तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्याचे ठरल्याप्रमाणे तहसीलदार कार्यालय खेड या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाच्या दबाव तंत्राला बळी पडून सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढून त्याचे कायद्यात रूपांतर नको व मराठा समाजाला कुणबी दाखले देणे बंद करा यासाठी आक्रोश निदर्शन
करून खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे यांना प्रत्यक्ष निवेदन देण्यात आले। यावेळी त्यांनी कुणबी बांधवांशी चर्चा करून हे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पाठवण्याचं आश्वासन दिले। खेड तालुक्यातील सर्व कुणबी समाज बांधव, समाजाचे पदाधिकारी, राजकीय पदाधिकारी, सर्व विभागातील संघटनेचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी, जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, सर्व कुणबी युवाचे पदाधिकारी, कुणबी समाजाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य हे आंदोलनात यशस्वी करण्यासाठी उपस्थित होते। कुणबी समाज समिती संघाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने जो सगळे सोयऱ्यांना कुणबी दाखले देण्याचा जो सरसकट निर्णय घेण्याचा अंमलबजावणी करण्याचा जो काढलेला आहे आणि त्याविरुद्ध समाजोन्नती संघाच्या वतीने आणि प्रत्येक तालुक्यामध्ये तहसीलदारांना निवेदन देऊन त्याचा निषेध करत आहोत। त्याची अंमलबजावणी करू नये अशी आमची सगळ्या या तालुक्यातील बहुसंख्य कुणबी समाजातील 60% लोकांची इच्छा आहे की सगळे सोयरे म्हणून ज्या लोकांना दाखले दिले जात आहेत त्या लोकांना या ओबीसीतून आरक्षण दिलं जाऊ नये ही आमची मुख्य मागणी असून आपण शासनाने जर याची फसवणूक कुणबी समाजाची कुणबी समाजाची फसवणूक शासनाने केलेली आहे आणि याचा निषेध हा आम्ही निश्चितपणानं या ठिकाणी करत आहोत आणि म्हणून आम्ही निवेदन देण्यासाठी आज या ठिकाणी आलेलं असताना माननीय तहसीलदार साहेब पूर्वकल्पना देऊ नये या ठिकाणी आमचं निवेदन घ्यायला सुद्धा हजर राहू शकत नसतील तर ही अतिशय शोकाची गोष्ट आहे आणि या गोष्टीचा जाब हा शासनाला प्रशासनाला निश्चितपणाने येत्या भावी काळात द्यावा लागेल आणि म्हणूनच आम्ही सगळ्यांनी भविष्यामध्ये एकजुटीने या शासनाच्या परिपत्रकाला विरोध करण्याचा निश्चितपणाने ठरवलेला असून त्याचे परिणाम येत्या काही दिवसात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून 5 टोल नाक्यांना टोलमुक्त करण्याचा निर्णय झालेला आहे। या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। टोलमुक्त होणाऱ्या या 5 टोल नाक्यांमध्ये मुख्यतः वाशी, ऐरोली, मुंब्रा, बोरिवली आणि दहिसर या टोल नाक्यांचा समावेश आहे। राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याने मुंबई आणि परिसरातील रहिवाशांची दैनंदिन वाहतूक सुलभ होईल आणि आर्थिक भार देखील कमी होईल। या निर्णयाचे स्वागत करताना विविध पक्षांच्या नेत्यांनीही सरकारचे कौतुक केले आहे। मनसेकडून वाशी टोलनाका टोलमुक्त होणार असल्याच्या निर्णयाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला जात आहे। या निर्णयामुळे नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। मनसे कार्यकर्त्यांनी या निर्णयाच्या आनंदात वाशी टोल नाक्यावरती पेढे वाटप केले। मनसेने याबाबत अनेक वर्ष आंदोलन केले होते आणि नागरिकांच्या हितासाठी हा टोल बंद व्हावा यासाठी सतत प्रयत्न केले होते। अखेर सरकारने हा निर्णय घेतल्याने मनसे कार्यकर्त्यांनी याबाबत आनंद साजरा केला आहे। महाविकास आघाडीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर ढोल वाजवून आरोग्य यंत्रणेचा निषेध करण्यात आला आहे। आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ओरोस शासकीय मेडिकल कॉलेजच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन छेडण्यात आले। रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर महाविकास आघाडीच्या वतीने ढोल वाजवून आरोग्य यंत्रणेचा निषेध केलाय। सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज बंद पाडण्याचा घाट घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा शब्दात सरकार विरुद्ध घोषणा देत जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर महाविकास आघाडीच्या वतीने ढोल वाजवून आरोग्य यंत्रणेचा निषेध करण्यात आलाय। आला पेशंट की पाठवा गोव्याला अशी काहीशी दुरावस्था सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजची झालेली आहे। कोणताही पेशंट आला की गोव्याला पाठवण्याच्या पलीकडे कोणतेही काम शासकीय मेडिकल कॉलेज करत नाहीये। सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिंदे फडणवीस सरकारकडून भोंगळ कारभार सुरू आहे। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे महाविद्यालय मंजूर केल्यानंतर गेल्या 3 वर्षात शिंदे फडणवीस सरकारने शिक्षक भरती केलेली नाहीये। नवीन इमारतीच्या कामाला अद्याप सुरुवात केलेली नाहीये। विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या वर्गखोल्या नाहीयेत। वसतिगृहाची व्यवस्था केलेली नाही। अपुरे कर्मचारी वर्ग, अपुरा औषध पुरवठा, सिटी स्कॅन मशीन बंद आहे, शस्त्रक्रिया होत नाहीये। त्यामुळे हे वैद्यकीय महाविद्यालय बंद पाडण्याचा शिंदे फडणवीस सरकारचा प्रयत्न असून या विरोधात आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने आज सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजच्या प्रवेशद्वारावर ओरोस येथे ढोल वाजवून यंत्रणेला जागे करीत निषेध केलाय। आज महाविकास आघाडीच्या वतीने या महिन्याभरात दुसरं आंदोलन शासकीय मेडिकल कॉलेज आणि सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयासमोर या ठिकाणी करत आहोत। खरं तर महिन्याभरापूर्वी जे शब्द दिले होते ते त्यातला एकही शब्द पूर्ण न केल्यामुळे दुर्दैवाने आम्हाला आज हे ढोल बजाव आंदोलन, कारण आम्ही सांगून
आम्ही घोषणा देऊन हे सरकार जागा झालं नाही, 18 ऑफिस जागा झालं नाही, म्हणून ते त्याप्रमाणे कुंभकर्णाच्या झोपडीला उठवायला जसे ढोल वाजवले जातात तसे या निर्दस्त शासनाला झोपडीतून उठवण्यासाठी आज ढोल दुर्दैवाने वाजवावे लागत आहे. दुर्दैवाने इथले 3 मंत्री असून सुद्धा या जिल्ह्यातील आपण बघितलं असाल की 7 कोटी रुपये आज असद मुश्रीफांनी आपल्या जिल्ह्यातील आपल्या CPR रुग्णालयासाठी घेऊन गेले, जे रुग्णालय शासकीय मेडिकल कॉलेज कोल्हापुरात आहे. आणि आपल्याकडे आज कुठले म्हणजे 2 कोटी रुपये पुस्तक खरेदीसाठी आलेले ते सुद्धा पाठी केले. म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या पाठी करण्याचं काम या सरकारने केलं. आणि एकदाही दुर्दैवाने खरं तर पालकमंत्री यांनी या ठिकाणी बैठक घेतली पाहिजे होती, मंत्र्यांनी बैठक घेतली पाहिजे होती, खासदारांनी बैठक घेतली, तर ती कुठलीही बैठक या ठिकाणी घेतली नाही, कारण त्यांना ते हॉस्पिटल बंद करायचं आहे. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने, चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना. 7 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 25,000 रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर वॉशिंग मशीन AC सह इतर 101 भेटवस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त. मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या ज्वेलर्सला भेट द्या. आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, देवगड या तालुक्यातील शेतकऱ्यांची विमा कंपनीकडून फसवणूक होत असल्याचा आरोप करत आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या विरोधात आक्रोश आंदोलन छेडले आहे. आम्हा शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास विधानसभा निवडणुकीवर व मतदानावरती बहिष्कार घालू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं होतं की जे सरकारने किंवा या विमा कंपनी जे आमचे जे मातवण, वेंगुर्ला, मालवण व देवगड या 3 तालुक्यामध्ये जे आंब्याचे सर्कल होते त्या सर्कलांचे या लोकांनी हेतुपुरस्पर जे डाटा असतात, म्हणजे जे पर्जन्यमापकाचे जे डाटा घेतात ते हेतुपुरस्पर या लोकांनी ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जास्त पैसे भरले अशा ठिकाणचे या लोकांनी म्हणजे या विमा कंपनीने मुद्दाम हेतुपुरस्पर डाटा कमी दाखवून त्या कमी पैसे या ठिकाणी दिले. व ज्या ठिकाणी जास्त कमी शेतकरी आहेत तिकडे जास्त पैसे या शासनाने विमा कंपनी दिले. तर याबद्दल आम्ही हे मागे पण आम्ही आंदोलन केलं होतं आणि आजचं पण आंदोलन आम्ही विमा कंपनी व सरकारच्या विरोधात आहे. जोपर्यंत आम्हाला राहिलेली किंवा उर्वरित रक्कम जी आमची आहे, शासनाने आम्हाला 21,000 रुपये मान्य सर्कलप्रमाणे प्रत्येक सर्कलला केले आहेत, कोणाला 7 कोणाला 8, आमच्याकडे 21,000 मंजूर केले आहेत. आम्हाला हे अजिबात मान्य नाही. आम्हाला जे पर्जन्यमापकाचा जो डाटा आहे 3 दिवसाचा पर्जन्यमापकाचा त्यानुसार जसे वेतोळ्याला 56,000 रुपये मिळाले त्यानुसार आम्हाला या ठिकाणी मिळालेच पाहिजे. अन्यथा आमच्याकडे जे आम्ही सरकार जे आता आमचे शेतकरी आहेत जेवढ्या 3 तालुक्यातले या ठिकाणी आम्ही येणाऱ्या निवडणुकीवर 100% बहिष्कार घालू किंवा जे आमदार म्हणून जे आता प्रस्तावित जे आमदार आहेत जे आमच्याकडे कुठच्या यांनी आमच्याकडे मतं मागतात ते आम्ही त्यांना नक्कीच त्यांना जाब विचारू. तरी अजूनही त्यांना सवलत आहे की आमचे जे विम्याची रक्कम आहे ती त्यांनी आम्हाला त्वरित मिळवून द्यावी. रविवारी 13 ऑक्टोबर रोजी आमदार भरत गोगावले यांच्या माध्यमातून भव्य भूमिपूजन सोहळा व भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला असून मागील काही दिवसांपासून विकास कामांचा धूमधडाका सुरूच आहे. रविवारी दुपारी आमदार भरत गोगावले, चंद्रकांत कळंबे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत तालुक्यातील कोणजाई मंदिर परिसर सुशोभीकरण करणे व फौजी गेट परिसर सुशोभीकरण करणे तसेच सभागृह बांधणे एकूण रक्कम 70 लाख रुपये कामाचे भूमिपूजन तसेच तुटवली आणि परसुले दरम्यान नदीवर धरण बांधणे 23 कोटी अंदाजित रक्कम आणि परसुले येथील हॉस्पिटल बांधणे 6 कोटी 77 लाख या भव्य कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडलाय. मला मोठं केलेलं आहे त्या लोकांना मी कामाच्या स्वरूपाने मोठं करतोय की आज आपण 31 कोटीच्या या तुटवली परसुले हे धरण आज इथं मी त्याचं भूमिपूजन केलेलं आहे. त्याच्या खाली गोळेगाडीचं जवळजवळ 48 कोटीचं धरण त्याचं काम 75% पूर्ण झालेलं आहे.
आणि एकही गावातला रस्ता, सभामंडप, पाण्याची योजना कुठलंही बाकी राहिलेलं नाही आहे. त्यामुळे मला ज्याने 3-3 वेळेला निवडून दिलं त्याचे परत उपकार तर नाही मी विसरू शकत, परंतु कामाच्या रूपाने थोडीफार जी उतराई आहे ते करण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि या पोलादपूरमधील वारकरी संप्रदायाची माझी सर्व मंडळी आहेत, त्या सगळ्यांचा आशीर्वाद हा माझ्या पाठीमागे आहे. आणि गरीब लोकांचा, गरीब शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, छोटी मोठी, वयस्कर, तरुण हे सगळ्यांचं सहकार्य या भरत शेठला आहे. त्याचं कारण भरत शेठ लोकांच्या मनामनामध्ये. आमदार भरत गोगावले यांच्या माध्यमातून मागील काही दिवसांपासून विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सुरू असून रविवारी सायंकाळी पोलादपूर तालुक्यातील श्री क्षेत्र दत्त मंदिर रानबाजिरे येथे पर्यटन स्थळासाठी संरक्षण भिंत बांधणे किंमत 1,50,00,000 रुपये व रानबाजिरे दत्त मंदिर सभामंडप बांधणे किंमत 4 लाख रुपये अशा भरगच्च कामांचे भव्य भूमिपूजन आमदार भरत गोगावले व माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या उपस्थितीत पार पडला आहे. यावेळी कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तरणखोप यांच्या वतीने दसऱ्याच्या मुहूर्तावरती नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार धैर्यशील पाटील, युवा नेते वैकुंठ पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांबरोबर घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी खासदार धैर्यशील पाटील, वैकुंठ पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भविष्यामध्ये या ग्रामपंचायतीमध्ये नवीन योजना, नवीन जे काय आराखडे ते सन्माननीय खासदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहेतच, परंतु भविष्यामध्ये या भागामध्ये काम करण्यासाठी आम्ही स्वतः दोन्ही मंडळी जे काय लागेल ते देण्यासाठी पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे. कारण शहर आणि गाव याचे जेव्हा कंपॅरिझन केली जाते तेव्हा आपण ग्रामपंचायत शहराबरोबर कंपॅरिझन होऊ शकत नाही. शहराला एक मोठा निधी असतो, परंतु ग्रामपंचायत निधी खूप कमी असतो. आणि कमी निधीमध्ये सुद्धा आपण ज्या प्रकारे या ठिकाणी काम करताय, दिनेश भाई, सगळ्या ग्रामपंचायतला पूर्ण आपल्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत. असलं तरी आज ज्या पद्धतीनं सरपंच या ठिकाणी काम करताय, त्यांचे सहकारी या ठिकाणी काम करताय, याबद्दल उल्लेख करणं हे या ठिकाणी अत्यंत गरजेचं इथे झालेलं आहे. वैकुंठ पाटलांनी जी गोष्ट सांगितली ती गोष्ट अत्यंत खरी आहे की शहराजवळची जी ग्रामपंचायत असते त्या ग्रामपंचायतीकडे ग्रामपंचायत म्हणून बघण्यात येतं, परंतु त्या ग्रामपंचायतीचा विकास मात्र लगतच्या असलेल्या शहराला अनुलक्षून या ठिकाणी होत असतो. राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख उल्का विश्वासराव यांनी विद्यमान आमदार राजन साळवी यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. मतदारसंघात बदल घडवून महायुतीला विजयी करण्यासाठी नेमके कोणते फॅक्ट्स गेम चेंजिंग ठरतील याविषयी पाहुयात विश्वासराव नेमके काय म्हणाले आहेत. महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत, आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, अजितदादा आहेत. महायुतीच्या ह्या तिन्ही नेत्यांनी अतिशय चांगल्या योजना या महाराष्ट्राला दिलेल्या आहेत. आणि आत्ता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की लाडकी बहीण ही योजना आमच्या तळागाळातल्या बहिणींपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्याचा इम्पॅक्ट हा नक्कीच आत्ताच्या ह्या निवडणुकीमध्ये होईल. ह्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत ह्या आता महायुतीला मतदान करणार आहेत आणि म्हणूनच इथले जे आमदार आहेत ती भाकरी परतली नक्की जाणार आहे. महायुतीचा उमेदवार हा नक्कीच निवडून येणार. मी काय केलं किंवा नाही केलं हे मला सांगण्यापेक्षा आम्ही काय करणार आहोत ह्याच्यावरती मी जास्त भर देईन. पण मी जसं मगाशी म्हटलं तसं की राजापूर विधानसभेमध्ये अनेक कामं आज झालेली नाही आहेत. रोजगाराचं तर बिलकुल नाही. आज इथला तरुण वर्ग जो आहे तो स्थलांतरित होतो आहे मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी आणि त्यामुळे रोजगाराची जी समस्या ही मोठी आहे. त्याचबरोबर वैद्यकीय सुविधा असू देत, शिक्षण असू दे आणि अगदी रस्ते असू देत, बेसिक सुविधांपासून इथे आमच्या गावागावांमध्ये जर का गेलात तर साधं नेटवर्कसुद्धा नाही आहे. आणि म्हणून ह्या ज्या काही मूलभूत सोयी सुविधा ज्या आहेत त्या नाही झालेल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे. डव केमिकल व वनराई फाउंडेशन यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आंबडस गावठण येथे वह्यांचे वाटप करण्यात आले. कंपनीचे व्यवस्थापक अथर्व जोशी तसेच वनराईचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र आंबरे, त्याचप्रमाणे शालेय कमिटीच्या अध्यक्षा मोरे मॅडम, माजी अध्यक्ष रामकृष्ण मोरे, ग्रामस्थ आणि सर्व शिक्षक वर्ग यांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन नानाशेठ मोरे आणि युवा सामाजिक कार्यकर्ते निलेशजी मोरे यांनी केले. अथर्व जोशी आणि जितेंद्र आमरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे मार्गदर्शन केल्यामुळे आभार मानले. रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशन पुरस्कृत लेक शिवबाचे अंतर्गत भव्य महिला मेळावा सानेगाव रोहा येथील साने गुरुजी विद्यानिकेतन प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले. यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे, संजना कीर, साम्या कोरडे, सुषमा दिवकर, समीरा वाघमारे आदी मान्यवरांसह शेकाप महिला आघाडीच्या पदाधिकारी, सदस्या व महिला वर्ग हजारोंच्या संख्येने उपस्थित होता. या प्रसंगी 24 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. मेळाव्यात गोफण, शेडसई, भातसई, दापोलीच्या महिलांचा नृत्य व आराध्या डान्स ग्रुप यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला. यावेळी ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांनी महिलांशी संवाद देखील साधलाय. लेक शिवबाची या आमच्या मेळाव्याला रोह्यात सुद्धा एवढा चांगला प्रतिसाद मिळाला. महिलांनी विचार ऐकून घेतले, खरं काय ते जाणून घेतलं आणि मला वाटतं की या विधानसभेचा आमदार खऱ्या अर्थाने महिला ठरवणार आणि महिला आता दुर्बळ किंवा अबळा राहिल्या नाही, त्या स्वतः एकत्रित होऊन चांगले त्यांचे प्रश्न मांडणार. आणि मी आश्वासन देते की जसं मी कोविडमध्ये काम केलेलं, वादळात काम केलेलं, वॅक्सिन दिलेलं भातसई गावाला किंवा अनेक सायकल वाटपची कामं केलेले, तसंच कामं मी यापुढे सुद्धा करीन. महिला बचत गटाच्या वतीने हा जो काही मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, महिला भगिनींचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता चित्रलेखाताई पाटलांनी या महिला मेळाव्याचं जे आयोजन केलेलं आहे त्याचे निश्चित तो मेळावा निश्चित साध्य झाल्याचं एकंदरीत इथे दिसून येत आहे. आणि हीच महिलांची ताकद पुढे आपल्याला बदल घडवून दाखवेल याची मला खात्री या मेळाव्याच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. मे गांधी क्लॉथ स्टोअर्स, मे गांधी एंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन्स घेऊन येत आहे दसरा दिवाळी निमित्त भरघोस सूट. नवीन स्टॉक उपलब्ध. शूटिंग, शर्टिंग, साडी, ड्रेस मटेरियल, होजिअरी, बेडशीट, चादर तर अत्याधुनिक पद्धतीच्या नाविन्यपूर्ण साड्या. बनारस, चंद्रकोर पैठणी, कलकत्ता, लिनन, कॉटन सिल्क आणि विविध डिझायनर साड्या. तर गांधी क्रिएशन्स मध्ये शर्ट्स, पॅन्ट्स, टी शर्ट्स, जीन्स, सूट्स, शेरवानी, जॅकेट्स, ट्रॅक पॅन्ट, ट्राउझर्स, बेल्ट्स, वॉलेट्स या सर्व गोष्टी उपलब्ध. आमचा पत्ता बाजारपेठ, खेड. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. खेड शहराजवळील भडगाव उसरेवाडी येथील संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने घटस्थापने दिनी प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या दुर्गा मातेचा भव्य दिव्य असा विसर्जन मिरवणूक सोहळा रविवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा दिमाखात पार पडलाय. संघर्ष मित्र मंडळाचे हे 30वे वर्ष असून प्रतिवर्षी दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करून मनोभावे दुर्गा मातेची आराधना करून मोठ्या उत्साहात मिरवणुकीद्वारे विसर्जन सोहळा करण्यात येतो. घटस्थापनेपासून दुर्गा मातेसमोर दांडिया रास गरबा खेळण्यात येत असतो. यामध्ये भडगावातील सर्वच आबालवृद्ध यांनी भाग घेऊन आनंद लुटलाय. अनेक मान्यवरांनी येथील दुर्गा मातेला भेट देऊन आशीर्वाद घेतलेत. शनिवारी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी यथासांग पूजा पार पडल्यानंतर दुपारी महाप्रसाद झाला. अनेक भाविकांनी याचा लाभ घेतलाय. रविवारी दिनांक 13 रोजी सायंकाळी दुर्गा मातेच्या विसर्जन मिरवणूक सोहळ्याला सुरुवात झाली. दुर्गा मातेचा वाजत गाजत बेंजो तसेच ढोलताशा व महिलांच्या लेझिम पथकाद्वारे भव्य दिव्य अशा विसर्जन मिरवणूक सोहळ्याने उपस्थित भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्यानंतर रात्री उशिरा शहराजवळील नारंगी नदीपात्रात दुर्गा मातेच्या जयघोषामध्ये भक्तिभावाने विसर्जन सोहळा उत्साहात पार पडलाय. कोकणातील नामांकित उद्योगपती लक्ष्मण घोगरे यांचा मंडणगड गोसावीवाडी या गावाच्या बाहेर फार्म हाऊस आहे. त्या ठिकाणी काजू आंबे मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे. त्या ठिकाणी घोगरे यांनी CCTV देखील लावलेले आहे. त्याचबरोबर 4 ते 5 कुत्रे देखील आहेत. त्यापैकी लालू या श्वानाला 2 वेळा बिबट्याने पट्टा नसताना पकडले होते. ते आपण CCTV मध्ये पाहिले. यावेळी मात्र घोगरे यांनी नामी शक्कल लढवली आहे. घोगरे हे औरंगाबादला गेले असता त्यांना श्वानाचा खिळे लावलेला पट्टा दिसला. त्यांनी तो पट्टा विकत घेऊन त्यांच्या फार्म हाऊस मधील लालू या श्वानाला बांधलाय. कारण बिबट्या किंवा वाघाच्या तावडीतून सुटका व्हावी.
कारण बिबट्या हा अन्य प्राण्यांच्या मानेला पकडतो, त्यातून श्वानांची सुटका व्हावी म्हणूनही त्यांनी नामी शक्कल लढवली आहे. राज्यातील महायुती सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजनेमार्फत 5 लाख रुपयांपर्यंतचे निशुल्क उपचार देण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे आतापर्यंत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत राज्यात 10,73,000 रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे. यामुळे सामान्य गोरगरीब जनतेला मोफत उपचार आता घेण्याची सुविधा मिळते. या योजनेच्या पोटी 4,356 कोटी 12 लाख रुपयांचा खर्च महायुती सरकारने केलाय. देवाभाऊंच्या पुढाकारामुळेच राज्यातील जनतेला मोफत उपचार मिळतोय. दापोली तालुक्यामध्ये शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. दापोली तालुक्यातील खेर्डी पानवाडी येथील शिंदे गटाचे वाडी प्रमुख श्री विनेश विश्राम बेर्जे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा खेर्डी युवा मंच अध्यक्ष श्री शैलेश हरिश्चंद्र कदम यांच्या प्रयत्नातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश झाला आहे. दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सोमवारी दापोली तालुक्यातील खेर्डी पानवाडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या भूलथापांना कंटाळून रत्नागिरी जिल्हा प्रमुख व दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. तसेच श्री विनेश विश्राम बेर्जे यांची खेर्डी उपशाखा प्रमुख पदी नियुक्ती माजी आमदार संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली आहे. यावेळी विभागातील सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला तसेच शिवसैनिक, युवा सैनिक, आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची तंबूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.